डीजे पाहून 32 शिराळा ड्रायव्हिंगला बसलेले आहेत, बघू शकता. धाडस त्यांचं विषय ठॉस विषय. फायदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या लाडक्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वापी व्लॉग्स. आता आम्ही इस्लामपूरमध्ये फ्लॅट जवळ आहे आणि इथून आता चाललोय आम्ही शोला. विट्याजवळ शो आहे आणि आज आम्ही जरा लवकर चाललोय कारण व्लॉगला थोडासा कंटेंट भेटला पाहिजे. चलो लेट्स गो. आणि हा तोच रस्ता आहे जिथं रोज सकाळी वॉकिंगला किंवा रनिंगला येण्यासाठी संदीप भाऊ आणि मी गेले वर्ष जरा धड पडतोय. खरं 2 ते 3 दिवस येतोय कंटिन्यू आणि परत बंद होतोय, 2 ते 3 दिवस येतोय बंद होतोय. आता विषय असा होता की थंडी खूप जास्त आहे ना, त्यामुळे सकाळी उठू वाटत नाही आणि जरी उठलं तरी अंतरुणात बाहेर वाटत नाही, असा विषय आहे. पण प्रयत्न चालू आहे, उद्यापासून 100% येणार म्हणजे येणार. मस्त जोक मारा या हसरे हलकट हस. भावनो ऊस बघा किती छान आहे. हा ऊस असा हिरवागार ऊस आणि या हिरव्यागार ऊसात इथं खाली थोडंसं वाळलेलं आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही का की ऊसाला पाण्याची गरज आहे? ऊसाला पाण्याची गरज आहे. मला तर असं वाटतं की ऊसाला पाण्याची गरज आहे. पवन शेठ ऊसाला पाण्याची गरज आहे. मी गाडीत बसतो. मस्त वातावरण आहे एकदम कडक कडक मे कडक. विषय ठॉस आहे. 32 शिराळाचा असेल नाग. मॅटर क्लोज. मजा आया. मजा आ गया. विषय टॉस. लेट्स गो गाइस. घोडेश संघटना आलेली. घोडेश संघटना. या बघा. तर मित्रांनो फायनली शो चालू व्हायच्या आधी जवळजवळ 45 मिनिट आपण पोहोचलेलो आहे आणि मग बसंती पार्क केलेली आणि अजून साऊंड पण जागेवर आलेला नाही. आणि आता घोडा आलाय. घोडा बघितला तुम्ही, आता घोडा आलाय. तर थोड्या वेळात चालू होईल. तोपर्यंत इथे थोडासा आराम करतो. आराम म्हणजे रिलॅक्स होतो आणि नंतर मग साऊंड चालू झाल्यानंतर सुपला देऊ. सुपला भावनो विषय असा आहे, साऊंड चालू व्हायला अजून वेळ आहे. आम्ही फिरत बाहेर आलो आणि विषय असा झाला की मला आलेली सुसू. आता तुम्ही म्हणणार सगळा काय सुसू स्पेशल व्लॉग आहे काय? खरं पण आता आहे ते आहे. वातावरण पावसाळ्याचं आहे. वातावरण पावसाळ्याचं आहे. ओ भाई मारो मुझे मारो. सॉरी, हे कशाचं वातावरण आहे? थंडीचं हिवाळ्याचं वातावरण आहे. त्याच्यामुळे या हिवाळ्याच्या वातावरणात या गोष्टी होत राहणार, त्याला पर्याय नाही. थंडी आहे जास्त, गारठा शरीराला लागला की शरीरामध्ये सुसूचे निर्माण जास्त होते आणि मग येते सुसू, त्याला पर्याय नाही. ठीक आहे, आपल्या हातात नाही. पण ठीक आहे, सगळं ओके. कार्यक्रम झालेला आहे. आता तिथं गेल्यानंतर शो चालू होईल असं मला वाटते. सेटअप चालू झालेला आहे. आता साऊंड चेक होणार आहे आणि इकडे नवरदेव बघू शकता. नवरदेव सज्ज झालेले आहेत. नमस्कार. आणि वातावरण निर्मिती चालू आहे. डीजे पाहून 32 शिराळा हातवर. मायकिंग स्पेशलिस्ट डीजे स्वाफी. चलो बोले सगळे मित्र नाचायला सामील व्हायचं आणि बोले हलकी स्टाईल आहे वो भी स्वाफी के स्टाईल में. हो स्वाफी के झटके सबसे हटके. सर बोले सगळ्यांनी हातवर करायचं. बोले रेवण सती सावडे आणि बोले कसं वाजतंय. सर बोले तालात नाचायचं हातवर.
हातवर करायचं. बोले आपल्या मित्रांसाठी, बोले विजय भाऊसाठी. आता बोले सगळे मित्र नाचायला सामील व्हायचं. बोले कोण कोण विजय भाऊची खरं प्रेम करतं हातवर करायचं. सगळ्यांनी नाचायला सामील व्हायचं आणि बोले जसं साऊंडचा बीट वाजत विजय भाऊसाठी पुढे महाराष्ट्र 1 2 1 2 3 लेट्स गो. सगळे पब्लिक आवाज आला पाहिजे. बोले महाराजांचे भक्त आवाज आला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. चला हातवर करायचं महाराजांसाठी उडी. 1 2 1 2 3 लेट्स गो. माइकिंग स्पेशलिस्ट स्वाफी कराडे युगाचा मांडली. शिवरायांच्या कुस्तीचा लागला पार. केलं माझं ध्यान होत्या धारा त्याला 3 टाक्यात होत्या तो बाजून पडला. दारात येऊन दवा गेलं माझं ध्यान. दवा गेलं माझं भाऊ नाही बघा गाडी पॅक झालेली आहे. सेटअप पण बंद झालेलं आहे. म्हणजे पॅक झालं आहे म्हणजे सेटअप बंद झाल्यामुळे गाडी पॅक झालेली आहे आणि शो एंड झालेला आहे. त्याचे पवन 32 गाडी चालवण्यासाठी सज्ज झालेली. बसंतीचा त्यांनी हे घेतलेला आहे, ताबा घेतलेला आहे. आम्ही नेहमीप्रमाणे आता कंडक्टर सीटवर बसणार आहे आणि इथून आम्ही आता डायरेक्ट विट्यावरून इस्लामपूरमध्ये मी फ्लॅटवर पवन 32 त्यांची कार घेऊन आलेले आहेत. ते त्यांची कार घेऊन करमाळेला. हे बघा पॅकिंग्स थंडी का विषय चल रहा है. चलो लेट्स गो गाइस. वातावरण बघा फुल नाईट वातावरण. आणि हे बघू शकता इकडं आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो. डीजे पवन 32 यायला लागलेले आणि बलवडे फाट्यावरती आम्ही आता चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे. थोडासा डीजे पवन 32 चहाची गरज आहे. बघू कॉफी मिळाली तर ठीक, नाही तर चहावरती काम चालू. कारातल्या अवस्थेतला आमचे पवनू भाई बघा, पवनू भाई पवनू हे बघा चांदो मामा. आणि अभी इधर जाके मी सोनेवाला आहे. फायनली इस्लामपूरमध्ये पोचलेलो आहे फ्लॅटजवळ. डीजे पवन 32 इकडे या वासंतीमध्ये बसून जाणार आहे. आपली बसंती इथून इथं पार्क होईल आणि वासंती इथून अशीच डायरेक्ट घरी जाईल. तर पवन घरी जाणार आहे आत्ता. राहायला त्याला राहा म्हटलं तर नाही म्हणायला आहे, जातो. ऑल ओव्हर शो मस्त झाला, एन्जॉयफुल झाला, खतरनाक वाजला साऊंड. असं म्हणण्यात येत होतं की त्या गावामध्ये आजपर्यंत कुठला डीजे बिना गाली गलोच के घर नाही गए, लेकिन अपन पहली डीजे थे जो
प्रॉपर लेवल का शो करके वहाँ से निकले है. मतलब पब्लिकला तिथे एकदम प्रॉपर प्लेइंग लागतं, गाणी वगैरे प्रॉपर लागतात असा विषय होता. तर मला काय माहीतच नव्हतं याच्यातलं की असं वगैरे काय विषय असतो. ते आपण आपलं रेग्युलर इझिली वाजवत होतो, नॉर्मली जसं वाजवतो आपण तसंच, पण मजा आली वाजवायला आणि मस्त झाला शो. बघू परत कधी योग आला तर पुन्हा एकदा भेटू. आय होप तुम्ही व्लॉग एन्जॉय केला असाल. आता हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव यू ऑल. DJ Pawan 32.